लेट अस स्टार्ट विथ न्यू चॅप्टर वेक्टर्स. तर वेक्टर्स तुम्ही फिजिक्स मध्ये पाहिलेलं नाही, बरोबर. वेक्टर मीन्स व्हॉट? मीन्स वेक्टर इज the property associated with quantities. Okay, so there are two types of quantities: vector quantities and scalar quantities. Okay, quantities means measurable, whichever are measurable, बरोबर. For example, force, distance, displacement, velocity, speed. Okay, so what do you mean by scalar quantities? What do you mean by vector quantities? मॅग्निट्यूड असतं आणि वेक्टरला असते. बी प्रिसाइज राहा. मॅग्निट्यूड असतं इज नॉट अ प्रॉपर लँग्वेज. ओके, एनी क्वांटिटी requires magnitude for its description. Okay, or a quantity can only be described by magnitude is called as scalar quantity, and a quantity requires magnitude as well as direction for the description. Okay, it's called as vector quantity. A quantity which can be completely described by magnitude only is called as scalar quantity. So let us understand the types of quantities. Barabar, there are two types of quantities: scalar quantities and vector quantities. So हे खूप बेसिक आहे, त्याच्यामुळे हे बरोबर सांगून देतो तुम्हाला. Scalar quantities. Scalar quantity, a quantity can completely described by magnitude only. Described by means what? समजा त्या प्रॉपर्टी किंवा त्या क्वांटिटी बद्दल आपल्याला काही सांगायचंय, तर तिचं फक्त मॅग्निट्यूड इनफ आहे, बरोबर. आज किती किलोमीटर चाललास? 5 किलोमीटर. कोणत्या साईडला, कुठल्या डायरेक्शनला, काही फरक पडत नाही. ठीक आहे, डायरेक्शन इज नॉट रिक्वायर्ड. ओके, बट मॅग्निट्यूड इज टेलिंग इनफ, बरोबर. मॅग्निट्यूड सांगितलं तरी होऊन जातं. आज किती लिटर पाणी पिलास? 4 लिटर. कोणत्या डायरेक्शनने पिलास? बरोबर, इट इज नॉट इम्पॉर्टंट. समजतंय का तुम्हाला? मीन्स व्हॉट? म्हणजे पूर्वेकडे तोंड करून पिलास की पश्चिमेकडे तोंड केलं, बरोबर. मॅग्निट्यूड इज इनफ. So that is what the scalar quantity. A quantity can completely be described by magnitude only. It's called as scalar quantity. For example, mass, length, temperature, area, volume, and time, distance. Time, distance, speed, work, money, voltage, density, resistance. Okay. In this book, scalars are given by real number. स्केलरला आपण रिअल नंबरने डिनोट करतो, बरोबर. मग हे सगळे तुम्ही फिजिक्स मध्ये पाहता. मास इज व्हॉट? स्केलार क्वांटिटी. मासला डायरेक्शनची गरज नाहीये, बरोबर. देन लेंथ इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. आता इथून इथपर्यंत समजा अशी लाईन सेगमेंट आहे, असं मोजा किंवा असं मोजा, कोणत्या डायरेक्शनने मोजा, डायरेक्शन इज नॉट इम्पॉर्टंट. अ डायरेक्शन इज नॉट रिक्वायर्ड फॉर डिस्क्रिप्शन or to describe any quantity. Direction is not required. Then temperature. 10 degree Celsius, 100 degree Celsius, डायरेक्शन ची काय गरज आहे, बरोबर. मीन्स दे रिक्वायर्स युनिट फॉर, बरोबर. त्यांना युनिट द्यायची गरज पडते आपल्याला, पण डायरेक्शन द्यायची गरज पडत नाही. युनिट तर क्वांटिटीजला असतंच. मेजरेबल त्यालाच आपण क्वांटिटी म्हणतो, बरोबर. अशा गोष्टी की ज्या मेजरेबल आहेत, दीज आर कॉल्ड एज क्वांटिटीज. मग क्वांटिटीज ला काय असतं? युनिट असतं. युनिट तर असणार, पण मॅग्निट्यूड फक्त सांगितलं दॅट इज इनफ, बरोबर. एरिया. So there is a debate on this. Area is a vector quantity actually. When you go in engineering, you will realize that area is vector. And you might have done that integration f bar ds, or I think closed integral of f bar dA असं काहीतरी पाहिलेलं का तुम्ही? dA बार किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्ही एरिया वेक्टर कन्सिडर केला असेल, मे बी. Okay, so area is not a scalar quantity, area is a vector quantity, but still there is a debate. Okay, volume is also scalar quantity. Volume ला काय? मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, बरोबर. म्हणजे युनिट तुम्ही सांगाल, पण त्याला तुम्हाला डायरेक्शन द्यायची गरज नाही की कोणत्या डायरेक्शनने व्हॉल्यूम मेजर केला. देन टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी. व्होल्टेजला पण गरज नाही डायरेक्शनची. करंटला डायरेक्शनची गरज आहे, ओके, बट व्होल्टेजला गरज नाहीये. ठीक आहे. डेन्सिटी, रेजिस्टन्स.
So in this book, scalars real number. आता vector पाहूया. Vector quantity, a quantity which needs magnitude as well as direction. Okay. A quantity which needs to be described using both magnitude and direction. Means if you want to describe any vector quantity, it requires magnitude as well as direction. Force, for example, force. In which direction? Okay. कोणत्या डायरेक्शनने अप्लाय केला, समजा या बोर्डला या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला तर तो बोर्ड पलीकडे जाईल, बरोबर. बट मग हाच फोर्स जर असा समोरून अप्लाय केला तर काच फुटून जाईल, बरोबर ना. मीन्स डायरेक्शन ऑफ द फोर्स इज इम्पॉर्टंट. सो इन विच डायरेक्शन फोर्स इज अप्लाइड. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ say rigid body and force is applied in this direction, so there is a friction. Okay, there is a friction with the surface, बरोबर का. So the translation is like this, त्या direction ला जाईन body. Okay, but if I am applying the force from the top, then there will be the compression of the body will get compressed. कळतंय का तुम्हाला. So direction of the force is required. So force is a vector quantity, a quantity which needs to be described by magnitude as well as direction. क्वांटिटीला डिस्क्राइब करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनची गरज लागते, अशा क्वांटिटीजला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. डिस्टन्स लाईक दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एनी पर्सन. ओके, फ्रॉम ए टू बी. डिस्टन्स इज just the number. Okay, distance is what? Actual distance traveled by, okay, an object is your distance, but displacement is the what? Shortest distance between 2 points, and it is always the straight line. But displacement ला डायरेक्शन ची गरज लागते ना. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा पर्सन आहे, एखादा मॅन आहे, तो इथून ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेलाय, मग या डायरेक्शनने गेलाय, मग डिस्टन्सला डायरेक्शनची गरज नाही लागत. डिस्टन्स इज व्हॉट? ऍक्च्युअल अमाउंट ऑफ डिस्टन्स और ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ठीक आहे. बट डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? फ्रॉम ए टू बी. कुठून कुठपर्यंत गेलाय तो मॅन? ए टू बी गेलाय, म्हणजे डिस्प्लेसमेंट इन दिस डायरेक्शन. फॉर डिस्प्लेसमेंट देर इज नीड ऑफ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. किती मॅग्निट्यूड आहे? हे शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणले ना तुम्ही, मग किती डिस्टन्स आहे? हा, मग कोणत्या डायरेक्शनने? कळतंय का तुम्हाला? So displacement is a vector quantity. Velocity is also vector quantity, because you might have seen that असं ही समजा रिव्हर आहे आणि पाण्याचा फ्लो असा आहे, बरोबर, आणि बोट अशी चालली आहे. बोट इज हॅव्हिंग द वेलॉसिटी VB and flowing water has velocity VF bar. ओके, सो मग ही बोट अशी न जाता अशी तिरपी जाते ना, कारण फ्लो मुळे, बरोबर. सो तिथे आपण पाहत असतो पॅरलेलोग्राम, लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन, ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, बरोबर. कारण इफेक्ट ऑफ टू वेलॉसिटी वेक्टर्स गिव्ह राईज टू द रिझल्टंट वेक्टर, बरोबर का. म्हणजे वेलॉसिटी इज ऑल्सो द वेक्टर क्वांटिटी. फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो द वेक्टर क्वांटिटी. एक्सेलरेशन, मोमेंटम, एक्सेट्रा. Momentum, P bar is equals to mv bar, where m is a scalar quantity but v bar is a vector quantity, that is velocity vector. Okay, so these are the scalar and vector quantities. In short, scalar quantities requires magnitude, and vector quantities requires magnitude as well as direction. पण कशासाठी? To completely describe that. Okay, to completely describe that particular quantity. आता पाहूयात रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. मग वेक्टरला कसं रिप्रेझेंट करत असतो आपण? वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ठीक आहे ना. आपल्या नोट्स मध्ये हे पण ठेवू. क्वांटिटीज, स्केलार क्वांटिटीज अँड वेक्टर क्वांटिटीज. Chapter number 5, vectors. Now, representation of the vector. Next terminology is representation of the vector. Representation of the vector. So how we represent the vector? Vector ला कसं represent करतो आपण? Vector is represented by the directed line segment. Vector is represented by
Directed line segment. This is the directed line segment. Directed line segment. Directed line segment. तुम्ही म्हणाल this is arrow. I am saying this is not an arrow. This is the segment. Why? Because मी असं म्हणतोय की both end are closed. But that arrow only represent the direction. That is not showing that it is a continuous line. कळतंय का? Arrow फक्त काय दाखवतोय तुम्हाला? Arrow direction दाखवतोय. बरोबर? Means this is the directed line segment. Vector is represented by the directed line segment. Vector is represented by directed line segment. Directed line segment. Vector is represented by directed line segment. So this point from the start, okay, this point is called as initial point. Barabar? This point is called as initial. Let us say this point is A, this point is B. Then A is called as initial point. Initial point of the vector. Physics मध्ये तुम्ही याला काय म्हणत होता? Tail. And this B point is called as terminal point. तुम्ही फिजिक्स मध्ये याला हेड म्हणत होता. बरोबर का? हेड आणि टेल, head and tail of the vector, but in mathematics we are calling this as initial point, means from this point the vector has started and till point B the vector is ended, means at point B vector is ended and this arrow is only indicating the direction. Arrow is only indicating the direction of what? Line segment. Okay? कळतंय? मग vector is limited. Vector is not unlimited. This is not an arrow. कळतंय का? हा arrow नाही किंवा ray नाही. This is an arrow. This is not a ray. Ray काय असतो? One side, from one side it is completely closed and another side it is continuously going. Okay? कळतंय का? मग तो त्या साइडने किंवा त्या डायरेक्शनने कंटिन्युअस असतो throughout the plane. But this is not a ray. This is arrow and this is the line segment. That arrow is indicating the direction of the vector. So the vector whose initial point is A and terminal point is B denoted by AB bar. AB bar denoted by AB bar. Okay. AB bar. Where A is the initial point, B is the terminal point. Now व्यवस्थित लक्ष द्या आता. The line segment, हा आपला ओरिजिनल वेक्टर होता ना. अरे हा ओरिजिनल वेक्टर होता. आता त्या ओरिजिनल वेक्टरच्या अलॉंग जी लाईन ऑफ, ही जी लाईन आहे, द लाईन विच इज अलॉंग द वेक्टर, अलॉंग द डायरेक्शन ऑफ वेक्टर, दिस लाईन म्हणजे आपली जी काही लाईन आहे ती ज्या वेक्टरच्या अलॉंग आहे किंवा जो वेक्टर आहे तो ज्या लाईनच्या अलॉंग आहे त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे? लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ सपोर्ट. आज आपण खूप बेसिक पाहणार आहे, बट दिस इज इम्पॉर्टंट. ओके, दिस लाईन इज कॉल्ड एज लाईन ऑफ ऍक्शन along which the vector is running. Okay, along which the vector is there. बरोबर? This line is called as line of action or line of support. Okay, vector is limited, but a line which is unlimited along the vector is called as line of support or line of action. अशी लाईन की जी त्या वेक्टरच्या अलॉंग अनलिमिटेड आहे, that line is called as
लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ सपोर्ट. फोर्सची पण लाईन ऑफ ऍक्शन तुम्ही पाहिली असेल ना फिजिक्स मध्ये, मेकॅनिक्स मध्ये. फोर्स हॅज लाईन ऑफ ऍक्शन. फोर्स कॅन बी ट्रान्सलेटेड अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. कळतंय का? So that is how we represent the vector. If AB is a segment and its direction is shown with an arrowhead as in the figure, this line is called as line of support. This line is called as support or line of action. Line of support, support or line of action. This is the terminal point. This is the initial point. And segment AB with the direction from A to B denotes the vector AB bar. The segment AB from the direction, okay, direction from A to B, बरोबर, is your vector AB bar and read as AB bar, बरोबर. While direction from B to A denotes the vector BA bar. Means if you have this line segment, तुमच्याकडे समजा असा वेक्टर असेल, this is A, हा line segment असेल, बरोबर. And if you are saying that the direction of this is, means arrowhead is towards A. Arrowhead म्हणजे काय? Arrowचं डोकं कोणत्या साईडला आहे? B. Arrowhead towards A. This indicates the vector BA bar and having the direction from B to A. Means what? The segment AB with direction from A to B is AB bar and the segment BA or AB, segmentला तर कसंही म्हणू शकतो ना, segment AB with the direction from B to A is your vector AB bar. कळतंय का? BA bar, sorry. So this is called as initial point, terminal point, and directed line segment is a part of a line. Okay, directed line segment जे आहे म्हणजे जो आपला वेक्टर आहे, it is a part of line, बरोबर, of unlimited length. This line is called as line of support, line of action of a given vector. Vector is denoted by, means the vector whose initial and terminal points are not known. अशा वेक्टरचे जे इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट जर स्पेसिफाईड नसतील काही काही वेक्टरचे, तर त्या वेक्टर म्हणजे समजा अशी लाईन ड्रॉ केली मी, त्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट मला माहित नाहीये, म्हणजे त्याला काहीच नाव नाही दिलेलं, सो आय कॅन डायरेक्टली से दॅट दिस इज वेक्टर ए बार. ओके, इफ आय हॅव अनदर वेक्टर इज डिनोटेड और वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट, बरोबर. मग असा वेक्टर असेल तर त्याला मी काय म्हणणार? बी बार. कळतंय का? मीन्स यू कॅन यूज द स्मॉल लेटर्स. If you don't know the initial and terminal point, you can use the small letters. Okay, A, B, C, D and so on. कळतंय तुम्हाला? मग इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट ज्यावेळी स्पेसिफाईड नसतील त्यावेळी तुम्ही वेक्टरला स्मॉल ए बार, स्मॉल बी बार, स्मॉल सी बार अँड सो ऑन. बाय युझिंग स्मॉल लेटर्स you can represent your vector or denote your vector. And vector is also denoted by bold faces. Vector is also denoted by bold faces. मग एनसीईआरटी मध्ये तुम्ही एनसीईआरटीच्या पुस्तकात पाहाल तर मग ते सगळे जे वेक्टर आहे त्याच्यावर बार नाही लावलेला त्यांनी काय केलंय? बोल्ड फेस मध्ये दिलेत. म्हणजे असं ए, बरोबर, and we are writing like this A bar. So vector can also be denoted by A bar, B bar, C bar or bold faces A, B, C. कळतंय? Okay, that is all about representation of the vector. Let us understand the terminologies. Magnitude of a vector, बरोबर. आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, हा एक पॉइंट आपण इथे इन्क्लूड करूयात की ज्यावेळी आपले जे इनिशियल पॉइंट आहेत, ज्यावेळी इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट आहेत ते स्पेसिफाईड केलेले नसतात त्यावेळी आपण काय करत असतो? आपल्या वेक्टर्सला ए बार, बी बार, सी बार ने डिनोट करत असतो. आवर वेक्टर इज डिनोटेड बाय ए बार, बी बार अँड सी बार. If the initial and terminal points are not specified, then the vectors are denoted by A bar, B bar, C bar or bold faces A, B, C. ठीक आहे, हे खूप बेसिक वाटत असेल पण इथूनच आपली जी कन्सेप्ट आहे ती जन्म घेणार आहे. पुढे जाऊन आपण काय करणार आहे? कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर.
आत्ताच काय सांगितलं, वेक्टर इज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट, means it is a line segment and direction is given by an arrowhead. Okay, means it has some limited length. Okay, that directed line segment have some limited length, and the line along that is called as line of action or line of support. बरोबर, line of unlimited length along that directed line segment is called as line of support or line of action. Means what? The vector is a directed line segment and it has some length. That length is nothing but magnitude. Vector ला काय असते? लेंथ असते. वेक्टर काय आहे? डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे. डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे लाईन सेगमेंटची लेंथ असते ना. सो दॅट लेंथ इज द मॅग्निट्यूड. दॅट इज व्हॉट द जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ मॅग्निट्यूड. नाही तर तुम्ही काय करता, अंडर रूट ऑफ आय कॅपचा कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. ओके, केलेलं आहे असं तुम्ही फिजिक्स मध्ये. But what is actual meaning of magnitude of a vector? The magnitude or size or length of the vector is denoted by magnitude of AB bar. बरोबर? हे पहा, समजा तुमच्याकडे असा वेक्टर असेल, this initial point is C, terminal point is D. Vector is not unlimited. It has limited length. So that length CD, length of segment CD is your magnitude of CD bar. So this vector CD is denoted by CD bar. बरोबर का? या वेक्टरला आपण कसं लिहिणार? CD bar. So magnitude of this vector CD bar, magnitude of vector CD bar is expressed as like this. मग हे तुम्हाला मॉड दिसतंय ना? So this is read as magnitude of CD bar, and magnitude of vector is nothing but the length of line segment CD. Okay, it is nothing but the length of line segment CD. Length of line segment CD. Length of line segment CD is your magnitude, denoted by magnitude of CD bar. Okay. So this is looking like mod of CD. Kala? That is what the geometrical representation of the vector and geometrical meaning of the vector. पुढे जाऊन आपण मॅथमॅटिकल गोष्टी करणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला जॉमेट्रिकल मिनिंग माहित असला पाहिजे. वेक्टर हा डायरेक्टेड लाईन सेगमेंट असतो, ज्याची की लेंथ ही लिमिटेड असते. बरोबर, आणि त्याची जी लेंथ आहे त्यालाच आपण मॅग्निट्यूड म्हणतो, आणि डायरेक्शन त्याची जी आहे त्याला आपण म्हणजे डायरेक्शन म्हणतो. आणि ती डायरेक्शन आपल्याला कशी मिळते? दॅट वी विल बी अंडरस्टँडिंग इन स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द प्रोडक्ट, सॉरी स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर. ठीक आहे, हे कळालं. मग मॅग्निट्यूड काय असतं वेक्टरचं. ओके, अँड इफ यू हॅव वेक्टर्स लाईक ए बार, बी बार, ए बार, बी बार, सी बार आपण कधी वापरतो? ज्यावेळी आपल्याला इनिशियल आणि टर्मिनल पॉईंटची आयडिया नसते, त्यावेळी आपण एखाद्या वेक्टरला स्मॉल ए बार, स्मॉल बी बार, स्मॉल सी बारने डिनोट करू शकतो, आणि त्यालाच तुम्ही बोल्ड फेसेस मध्ये पण डिनोट करता. आणि त्या पर्टिक्युलर वेक्टरचं जर तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? फक्त त्याला मॉड लावायचा आहे. मॉड ऑफ ए बार मीन्स मॅग्निट्यूड इज गिवन बाय magnitude of A bar, magnitude of B bar, magnitude of C bar. Okay, and the magnitude of vector does not depends on the direction. काय गरज आहे का डायरेक्शनची? नाहीये, since the length is never negative. लेंथ कधी निगेटिव्ह नसते, त्याच्यामुळे ते मॅग्निट्यूड ते डायरेक्शन वर डिपेंड करत नाही मॅग्निट्यूड. बरोबर. सो वी विल इन्क्लूड दिस वन ऑल्सो. तुम्हाला पुस्तक पाहायची गरज नाही पडणार. मॅग्निट्यूड्स ऑफ द वेक्टर. ओके, these are also called as position vector. आपण पुढे जाऊन पाहणार आहे की ए बार, बी बार ज्यांचे इनिशियल टर्मिनल पॉइंट आपल्याला माहित नसतात, त्याचा आपण इनिशियल पॉइंट हा ओरिजिन कन्सिडर करत असतो, आणि टर्मिनल पॉइंट ए, म्हणजे हा जो ए बार आहे ना, वी आर कन्सिडरिंग इनिशियल पॉइंट ऑफ दॅट ए बार ॲज ओरिजिन, अँड टर्मिनल पॉइंट ऑफ दॅट ए बार, असा ए बार आहे ना, इनिशियल पॉइंट आपण त्याचा ओरिजिन कन्सिडर करतो,
आणि टर्मिनल पॉइंट आपण त्याचा पॉइंट ए कन्सिडर करत असतो. कळतंय का? जर बी बार आहे तर इनिशियल पॉइंट ओरिजिन अँड टर्मिनल पॉइंट कॅपिटल बी. बरोबर? सो these are also called as PV, position vectors. Okay, these are also called as PV, P dot V dot means position vector of point, position vectors of a point. Position vector of a point. ठीक है? Okay. Now let us understand the types of vectors. आता हे खूप बेसिक आहे. फर्स्ट वन इज झिरो वेक्टर. असा वेक्टर की ज्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट सेमच आहे, त्याला आपण म्हणूया झिरो वेक्टर. का बरं? कारण त्याचा स्टार्ट आणि एंड एकाच ठिकाणी होतोय. ठीक आहे? वेक्टर हुज इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट कोइन्साइड्स is called as zero vector or null vector. Zero vector is also called as null vector and zero vector is denoted by zero bar. Zero vector ला आपण कशाने डिनोट करत असतो? झिरो बार ने. Zero vector cannot be assigned for the definite direction. Zero vector ची कसली डायरेक्शन? Zero vector is a point. कारण इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट कोइन्साइड्स, म्हणजे तो लाईन सेगमेंट नाहीच आहे. झिरो वेक्टर और नल वेक्टर इज जस्ट अ पॉइंट. बिकॉज वेक्टर काय असतो? डायरेक्टेड लाईन सेगमेंट. मग झिरो वेक्टरचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट जर सेमच आहे तर तो लाईन सेगमेंट नाही, दॅट इज द पॉइंट इटसेल्फ. अँड फॉर दॅट पॉइंटची डायरेक्शन कशी सांगणार आपण? सो झिरो वेक्टर cannot be assigned a definite direction. It has zero magnitude. It may be regarded as having the suitable direction. मग हे जे वेक्टर्स आहेत ज्यांचे इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट काय आहेत? सेम आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? झिरो वेक्टर म्हणणार. बरोबर? हे बेसिक आहे, हे तुमचं फिजिक्स मध्ये ऑलरेडी झाले, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट जाऊ आपण. कळालं? मग झिरो वेक्टर काय असतो? ज्याचा मॅग्निट्यूड झिरो, ज्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट कोइन्साइड करतो, ज्याची काहीच डायरेक्शन नसते, म्हणजे ज्याच्या डायरेक्शन बद्दल आपण बोलू शकत नाही. It does not specified with this direction. Okay, or cannot be assigned a definite direction. Zero vector cannot be assigned with a definite direction. मग त्याचं मॅग्निट्यूडही झिरो असतं. कळालं? त्याला आपण म्हणतो झिरो वेक्टर. नाउ नेक्स्ट इज द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर की ज्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते 1 युनिट आहे. किती मॅग्निट्यूड? 1 युनिट. So a vector is having the magnitude 1 unit is called as unit vector of a given vector. म्हणजे समजा माझ्याकडे एवढा वेक्टर आहे. Let us say this is small a bar. I don't know the initial and terminal point. तर मग मी त्याला small a bar लिहू शकतो. I have a vector a bar. आता मी काय केलं? आता ह्या a bar ची समजा लेंथ आहे 10 युनिट्स. काय? 10 युनिट्स. 10 units means what? If I am saying that magnitude of a bar is, or let us say 5 units. किती आहे? 5. Magnitude is 5 unit. आपण लेंथ ऑफ द डायरेक्टेड लाईन सेगमेंट मेजर केली, दॅट इज 5 युनिट. मग त्याचं मॅग्निट्यूड 5 युनिट आहे म्हणजे काय? इथून इथपर्यंतची लेंथ त्याची 5 युनिट आहे. मग मी त्याला जर 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं तर 1 2 3 4 आणि 5. बरोबर? इफ आय डिव्हाइड दॅट वेक्टर इन 5 पार्ट्स, सो the vector which is having, म्हणजे प्रत्येक जो पार्ट आहे तो 1 युनिट पार्ट असेल. and this vector is called as a cap. A cap is the unit vector along the given vector whose initial and terminal point coincides, okay, and whose magnitude is 1 unit. कळतंय का? त्याला आपण काय म्हणणार? युनिट वेक्टर. So unit vector is what? A vector whose magnitude is unity, that is 1 unit. It's called as unit vector. The unit vector in the direction of given vector a bar is denoted by a cap or a hat. त्याला आपण काय म्हणू शकतो? a cap पण म्हणू शकतो, a hat पण म्हणू शकतो. This depend on the book. वेगवेगळ्या बुक मध्ये a hat पण म्हणतात, a cap पण म्हणतात. बरोबर? समजलं? मग समजा एखादा वेक्टर आहे b बार, ज्याचं मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज 7. म्हणजे काय रे? म्हणजे लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर और लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर डायरेक्टेड सेगमेंट इज 7 युनिट्स. मीन्स इफ आय टेक द 7 पार्ट्स, if I
टेक द 7 पार्ट्स. ओके 7 नाही झाले ना, ठीक आहे. बी बार असा कन्सिडर करूया. बी, लेट अस से दिस इज बी बार and let us make the 7 parts. 1 2 3 4 5 6 7 parts, 7 equal parts, and the vector which is having the initial point same as a vector b bar and terminal point is located from one unit of the initial point. This is your vector b cap. या वेक्टरला तुम्ही काय म्हणणार? b cap. दोन्हींचा पण काय इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट सेम आहे, बरोबर. आणि तसं सेमच असावा असं काही नाहीये, बिकॉज तुम्हाला पुढे जाऊन एक गोष्ट कळेल की फ्री वेक्टर नाव, फ्री वेक्टर नावाची कन्सेप्ट तुम्हाला कळेल. तर फ्री वेक्टर कन्सेप्ट मध्ये काय असतं की यू कॅन ट्रान्सलेट द वेक्टर अलॉंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन एनीवेअर इन द प्लेन. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे हा वेक्टर असा आहे ना, त्याला तुम्ही असं ट्रान्सलेट करू शकता अलॉंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन एनीवेअर इन द प्लेन. म्हणजे अशी डायरेक्शन बदलायची नाही. डायरेक्शन समजा ही असेल ना, त्या वेक्टरला, वेक्टर इज अ लाईन सेगमेंट, त्याची लेंथ चेंज होतीये का? मी फक्त ट्रान्सलेट करतोय. दिस इज द वेक्टर. मी फक्त काय करतोय? ट्रान्सलेट करतोय, बरोबर ना. आय एम ट्रान्सलेटिंग, आय एम नॉट चेंजिंग द डायरेक्शन. ओके, so vector can be translated anywhere in the plane is called as or are called as free vectors. Last line free vector. मग कळालं युनिट वेक्टर काय असतं? Unit vector is the vector, unit vector of a given vector is along that vector having the magnitude 1 unit. एवढं म्हणा. डायरेक्शन दोघांची सेम असते आणि युनिट वेक्टरचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते 1 युनिट असतं. एवढं लक्षात ठेवा. And denoted by a cap or a hat. Unit vector of b bar is denoted by b cap. Unit vector of c bar is denoted by c cap or c hat. Now next type of vector is coinitial or coterminal vector. Coinitial or coterminal vectors are the vectors having the same initial point. Coinitial vectors. Coinitial means having the same initial point. मग मला सांगा, is this a vector? हा वेक्टर आहे का? Yes. What is the name of this vector? How do we denote this vector? A b bar. Okay. Is this a vector? Yes. How should I denote or how should I write this vector? AC bar. I am denoting this vector by AC bar. So these two vectors are having the same initial point. Hence they are called as coinitial vectors. कळतंय? The vectors which are having the same initial point are called as coinitial vectors. And what do you mean by coterminal vectors? Let us say this is a vector CD. So how should I denote this vector? CD bar. तर हा vector CD bar येईल, बरोबर. Then is this a vector? Yes, this is the vector. What is its initial point? Let us say E. And what is its terminal point? D. So या वेक्टरला कसं लिहिणार मी? How should I denote this vector? ED bar. So CD bar and ED bar are co-terminal vectors because their terminal points are same. In this vector, initial points are same. For these two vectors, initial point is same. And for these two vectors, terminal point is same. So these are coinitial vectors, these are coterminal vectors. So that is it. Vector having the same initial point called as coinitial vector, whereas vector having the same terminal point is called as coterminal vector. Okay, हे कळालं तुम्हाला. आता next, equal vector. Equal vector. Equal vectors are the vectors which are having the same magnitude as well as same direction. Equal vectors म्हणजे असे vectors की ज्यांचे ज्यांचं magnitude पण सेम आणि डायरेक्शन पण सेम असली पाहिजे. म्हणजे हे पहा, let us say this is the vector A bar and this is vector B bar. आणि मी तुम्हाला सांगितलं A bar आणि B bar ची डायरेक्शन सेम आहे.
फक्त डायरेक्शन सेम आहे तर इक्वल वेक्टर म्हणू शकतो का? नाही. फॉर वेक्टर्स, for two or more vectors are said to be equal. This is the language, mathematical language. Two or more vectors are said to be equal vectors if and only if they are having the same magnitude and they are having the same direction. जर त्यांचं magnitude as well as direction दोन्ही पण सेम असतील तर आपण म्हणू की these are equal vectors. So equal vectors. आता मला सांगा हा C बार आहे आणि आता जर मी म्हटलं की A बार आणि C बारचं magnitude सेम आहे, A bar, magnitude of A bar is equals to magnitude of C bar and direction of A bar is equals to direction of C bar, then A bar and C bar are the equal vectors. So two vectors, two or more vectors are said to be equal vectors if and only if their magnitude as well as directions are same. बरोबर? बरोबर? If they are having the same magnitude or direction and direction. मग इथं जे दिसतंय तुम्हाला ए बार आणि बी बारचं मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे. ए बार आणि डी बारचं मॅग्निट्यूड सेम आहे, बी बार आणि डी बारचं मॅग्निट्यूड सॉरी ए बार आणि डी बारची डायरेक्शन सेम आहे, बी बार आणि डी बारची डायरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड सेम नाहीये, त्याच्यामुळे ते इक्वल नाहीये. पण बी बार आणि ए बार हे इक्वल आहेत. कळतंय का तुम्हाला? बी बार आणि ए बार हे इक्वल आहे. आता निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर हे कळतंय ना तुम्हाला? थोडंसं हे फास्ट घेतोय कारण हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. Negative of a vector. What do you mean by negative of a vector? Negative of a vector is the vector which is just opposite to the vector. Means what? Two vectors are said to be the negatives of each other if and only if their magnitudes are same but their direction are exactly opposite. Means parallel and anti-parallel vectors. बरोबर? म्हणजे काय की if I say I have vector A B bar, जर मी म्हटलं माझ्याकडे वेक्टर ए बी बार आहे, बरोबर? इफ आय हॅव वेक्टर ए बी बार, ए बी बार, वेक्टर ए बी बार डिनोट्स द डायरेक्शन ऑफ द वेक्टर, ओके, डायरेक्शन ऑफ वेक्टर फ्रॉम ए टू बी, बरोबर? एंड इफ आय से व्हाट इज बी ए बार, बी ए बार इज द डायरेक्शन ऑफ द वेक्टर, ओके, इट इज अ डायरेक्टेड लाइन सेगमेंट whose direction is from B to A, from B to A. Okay, from B to A. So this is B A bar, isn't it? म्हणजे त्याच्यावरच नाही काढायचा, खाली काढायचा. So this is B A bar. So AB bar and BA bar having the same directions, sorry, same magnitudes, but having the different directions. Hence, they are called as negatives of each other. Means what? Means magnitude of AB bar. Magnitude means what? Line segment ची लेंथ, आणि लाइन सेगमेंट तर एकच आहे, फक्त आपण डायरेक्शन बदलतो. एकदा एरो हेड बी कडे करतोय, एकदा एरो हेड ए कडे करतोय. एरो हेड ज्यावेळी बी कडे, दॅट वेक्टर इज AB bar. एरो हेड ज्यावेळी ए कडे, दॅट इज BA bar. बरोबर? So magnitude of AB bar is equals to magnitude of BA bar, means the length of the line segment AB, and direction of AB bar means AB bar is equals to negative of BA bar. Can we say that negative of BA bar? That negative sign indicates that they are having the opposite directions. कळतंय का तुम्हाला? सो इथं पण त्यांनी PQ बार आणि QP बार दिला, ठीक आहे ना? PQ bar and QP bar actually they are same, but त्यांनी मग दाखवताना तुम्हाला समजावं म्हणून P आणि Q पॉइंटला, म्हणजे ह्या दोन सेगमेंटला, these are the same segments, but त्यांनी खाली ह्या दोन्ही पॉइंटला P म्हटलं, ह्या दोन्ही पॉइंटला Q म्हटलं. PQ bar is pointed towards Q and QP bar is pointed towards P. कळतंय? They are the negatives of each other. So जर तुमच्याकडे वेक्टर ए बार असेल तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर काय येणार? मायनस ए बार. द निगेटिव्ह ऑफ वेक्टर ए बार इज मायनस ए बार. मग तुमच्याकडे जर वेक्टर ए बी बार असेल तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर मायनस ए बी बार, बरोबर का? बट मायनस ए बी बार इज बी ए बार. कळतंय का? कळतंय? इफ यू हॅव वेक्टर पी क्यू बार, हा समजा पी क्यू बार आहे. सो व्हॉट इज द निगेटिव्ह ऑफ दिस वेक्टर? तुम्ही म्हणाल क्यूपी बार. काय म्हणाल? QP बार. QP बार means PQ बार is negative times QP बार, बरोबर?
PQ bar is negative time QP bar. That is QP bar is also negative times PQ bar. कळतंय का? QP bar पण निगेटिव्ह ऑफ PQ bar आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दे आर निगेटिव्ह ऑफ इच अदर, दे आर हॅव्हिंग द सेम डायरेक्शन. कळतंय? समजा B बार आहे तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर मायनस B बार. They are having the same magnitude but having the exactly opposite directions. Means they are the anti-parallel vectors. Okay. तर सांगितलंय magnitude of PQ bar and magnitude of minus QP bar is same. Minus QP bar is PQ bar. कळतंय? हे पहा. हा जो PQ bar आहे ना, हा PQ bar. This is PQ bar. QP bar कोणता आहे? This is QP bar. मी असं म्हणतोय QP बारचा निगेटिव्ह इज PQ बार. म्हणजे काय? ह्या PQ बारला तुम्ही PQ बार पण लिहू शकता किंवा मायनस ऑफ QP बार लिहू शकता. मायनस ऑफ QP बार म्हणजे काय? QP बार असा असतो पण त्याचा मायनस म्हणजे PQ बार अगेन. कळतंय? अँड QP बारला तुम्ही पहा, इथं P आहे, इथं Q आहे. QP बारला तुम्ही मायनस PQ बार पण लिहू शकता. हे समजून घ्या, म्हणून मी हे सारखं सारखं सांगतो. कळतंय का? ओके. कळलं? निगेटिव्ह ऑफ वेक्टर्स. नाउ कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स मीन्स व्हॉट? एक सिंपल क्वेश्चन सांगतो. समजा CD बार हा वेक्टर आहे, तर त्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर सांगा बरं, विदाउट गिव्हिंग निगेटिव्ह साइन. कळतंय का तुम्हाला? इफ आय हॅव वेक्टर AB बार, what is the negative vector of AB bar? Minus AB bar. That is BA bar. कळतंय आता? म्हणजे निगेटिव्ह साइन देत असाल तर मग ते AB बार आहे त्याला AB बारच लिहा, पण मायनसचा AB बार त्याचा निगेटिव्ह वेक्टर, बरोबर? किंवा त्याला BA बार म्हणा त्याचा निगेटिव्ह. कळतंय? ओके. नाउ कोलिनियर वेक्टर्स. वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. कोलिनियर म्हणजे पॅरललच. हा, वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर if they are parallel to the same line or they are along the same line. म्हणजे पॅरलल म्हणजे असं नाही की आपण स्ट्रेट लाईनची कन्सेप्ट वापरली. पॅरलल म्हणजे टू लाईन्स which runs means which are having the same distance, okay, between them and they are run parallelly. बरोबर? पॅरलल लाईन्स काय असतात? पॅरलल लाईन्स म्हणजे अशा दोन लाईन्स की ज्यांच्यामधलं डिस्टन्स, बरोबर, हे नेहमी कॉन्स्टंट असतं. डिस्टन्स बिटवीन देम इज कॉन्स्टंट. ओके. मग कोलिनियर वेक्टर्स किंवा पॅरलल वेक्टर म्हणजे काय? की असे वेक्टर की जे एकमेकांना पॅरलल आहेत किंवा ते एकाच लाईन ऑफ ऍक्शन वर आहेत. म्हणजे समजा ही लाईन ऑफ ऍक्शन आहे, ही लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन माहिती आहे तुम्हाला काय असते? दिस इज, लेट अस से दिस इज द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ वेक्टर AB बार. And on the same line of action there exists a vector CD bar. Then AB bar and CD bar are collinear vectors. तर मग AB बार आणि CD बार ला तुम्ही काय म्हणणार? कोलिनियर वेक्टर्स म्हणणार. This is A bar, this is B bar, this is C bar. Then also these are called as collinear vectors. A bar, B bar, C bar are कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स. कळतंय? आता पहा, आता ही लाईन ऑफ ऍक्शन समजा किंवा ही लाईन ऑफ ऍक्शन आहे. माझ्याकडं तीन वेक्टर आहेत, ए बार, बी बार, सी बार. तर मला सांगा ए बार बी बार कोलिनियर आहे का? आहे का? ए बार अँड बी बार आर कोलिनियर बिकॉज दे आर, डेफिनेशन काय आहे कोलिनियर वेक्टरची? द वेक्टर्स आर सेड टू बी द कोलिनियर वेक्टर्स इफ दे आर पॅरलल टू इच अदर और दे आर अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे ते एकमेकांना पॅरलल असले पाहिजे किंवा ते एकाच लाईन ऑफ ऍक्शन वर असले पाहिजे. मग मला सांगा
ए बार, बी बार आणि सी बार कोलिनियर आहेत का? All are collinear. Why? Because they are on the same line of action. They are not bothered about the direction. म्हणजे तुम्ही इथं अजून एक वर्ड यूज करायला पाहिजे. If they are parallel, anti-parallel or along the same line of action. कळतंय का? पॅरलल असू द्यात, अँटी पॅरलल असू द्यात किंवा अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन असू द्यात, मग त्या सगळ्या वेक्टर्सला तुम्ही काय म्हणणार? कोलिनियर वेक्टर. कळाली कोलिनियर वेक्टरची कन्सेप्ट? ओके. नाउ फ्री वेक्टर्स. Free vectors means what? If a vector can be translated anywhere in the space without changing its magnitude and direction, then such vectors are called as free vectors. In other words, the initial point of a free vector can be taken anywhere in the space, keeping the magnitude and direction same. Okay? म्हणजे काय की फ्री वेक्टर्स जे असतात, फ्री वेक्टर्स, they can be translated, म्हणजे हे करून दाखवलं ना तुम्हाला, this is the free vector, can be translated anywhere in the space. ओके. आणि आता त्यांनी असं पण म्हणायला पाहिजे होतं along the line of action or line of action parallel to that, किंवा त्यांनी ती गोष्ट तर म्हणलेलीच आहे की having means keeping the magnitude and direction same. वेक्टरला जर तुम्ही ट्रान्सलेट करताय, if you are translating the vector without changing its magnitude and direction, मग मला सांगा हा वेक्टर आहे, त्याला असा घेतला, ट्रान्सलेट केलाय, डायरेक्शन मध्ये काही चेंज झालाय? तुम्ही म्हणाल डायरेक्शन अरे अशी होती, पण इथं पण अशीच होती ना. कळतंय का? मला सांगा मॅग्निट्यूड मध्ये काही चेंज झालाय? दिस इज ऑल्सो द फ्री वेक्टर. मीन्स दिस ट्रान्सलेशन इज ऑल्सो अलाउड इन फ्री वेक्टर. म्हणजे काय की इफ अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग द मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन, किंवा हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर ना, विदाउट चेंजिंग द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. अँड अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय? कीपिंग द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड टू बी कॉन्स्टंट. बरोबर. दॅट इज युअर बेसिक इंग्लिश ग्रामर. कीपिंग द मॅग्निट्यूड और डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन टू बी सेम. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनला सेम ठेवून तुम्ही एनीवेअर इन द स्पेस जर वेक्टरला ट्रान्सलेट करत असाल तर त्या वेक्टर्सला आपण काय म्हणतो? फ्री वेक्टर्स. अँड इन दिस चॅप्टर वी आर कन्सिडरिंग द वेक्टर टू बी द फ्री वेक्टर. या चॅप्टर मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे? मोस्ट ऑफ द वेक्टर्स आर, मीन्स ऑल वेक्टर्स आर फ्री वेक्टर्स. सो लोकलाइज्ड वेक्टर, note that in this chapter we are treated as free vectors unless otherwise stated. They are localized vectors. Localized vector means what? For a vector of given magnitude and direction, for a vector of given magnitude and or direction, for a vector of given magnitude and direction, if its initial point is fixed in a space, if its initial point is fixed in a space, जर त्याचा इनिशियल पॉइंट स्पेस मध्ये फिक्स्ड आहे, such vector is called as localized vector. बरोबर. इनिशियल पॉइंट फिक्स आहे, बरोबर. मग इनिशियल पॉइंट फिक्स, मग टर्मिनल पॉइंट कुठं जातोय? टर्मिनल पॉइंट खेचला जातोय. मीन्स वी आर इन्क्रीजिंग द टर्मिनल पॉइंट, मीन्स वी आर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द डायरेक्टेड लाइन सेगमेंट. कळतंय का? फॉर एक्झाम्पल, इफ टू स्टेशनरी कार्स A and B on the road, if force is applied to car A, then localize a vector, then it is a localized vector and only car A moves while B car is not affected. कळतंय का? दोन कार A वर फोर्स अप्लाय केला, बरोबर. म्हणजे आता हे जे काय झालं, there is a localized, means that is the localized vector, that displacement vector is localized vector. कळतंय का? जास्त डोकं नका लावू, हे फक्त सांगण्यासाठी होतं. पहिलं झिरो वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मॅग्निट्यूड ज्याचं झिरो, ज्याची डायरेक्शन काय आपण सांगू शकत नाही. डायरेक्शन ऑफ झिरो वेक्टर कॅनॉट बी स्पेसिफाईड, बरोबर. हुज इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट आर कोइन्साइडिंग. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? युनिट वेक्टर, ज्याचं मॅग्निट्यूड 1 युनिट आहे. युनिट वेक्टर अलॉंग गिवन वेक्टर ऑलवेज lies on that vector itself, okay, having the magnitude to be 1 unit and direction is as same as the given vector. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? इक्वल वेक्टर्स.
Equal vectors means what? The vectors which are having the same magnitude as well as direction. Then negative of a vector is a vector which is having the same magnitude but exactly opposite direction. Then collinear vectors are the vectors which are parallel, anti-parallel, or along the same line of action. Okay. And free vectors are the vectors which can be translated anywhere in the space. Barabar? Can be translated anywhere in the space without changing the magnitude or direction. Magnitude and direction. So that is all about the types of vectors. Now let us understand the algebra of vector. हे जे पहिले जे लेक्चर आहेत वेक्टर चॅप्टरचे, दिस सीम्स टू बी बोरिंग. ओके, मला पण बोरिंग म्हणजे सांगायला, कारण हे ऑलरेडी सगळ्यांना माहित असतं, कारण फिजिक्स मध्ये ह्या गोष्टी झालेल्या असतात बऱ्याचशा. हा नाही, पण मला तितक्या स्लो वेने जावं लागेल, बिकॉज इथं थोड्या टर्मिनॉलॉजीज डिफरंट आहे. कळतंय का? आता पहा, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. वेक्टर algebra of the vector. First algebra that we are performing on the vector is scalar multiplication of the vector. ठीक आहे, हे फक्त याच्यासाठी घेतोय आपण की सगळ्या म्हणजे कोणताही पॉइंट मिस नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या, कारण हे कम्प्लिटली डिफरंट आहे तुमच्या फिजिक्स पेक्षा. बरोबर, फिजिक्सच्या वेक्टर पेक्षा. So the first algebra that we perform on the vector is scalar multiplication. Vector geometrically is a directed line segment, and for that directed line segment, if we are multiplying to some constant, okay, multiplying with some constant, समजा त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटच्या लेंथला मी एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतोय, तर त्याची लेंथ वाढणार ना तेवढ्या टाइम्स. बरोबर, लेंथ वाढणार म्हणजे वेक्टर चेंज होणार. बरोबर, मीन्स व्हॉट? Scalar multiplication is the multiplication of the scalar to the vector. Scalar means what? Any real number other than 0. ठीक आहे, so any real number जर तुम्ही मल्टिप्लाय केला एखाद्या वेक्टरला, so you are getting the different vector. Means that vector is having the same direction but whose magnitude is now increased or it may be decreased. कळतंय का? Means what? If you have vector, जर तुमच्याकडे असा वेक्टर आहे ए बार, and if I am multiplying k with this, आणि k जर ग्रेटर दॅन 1 असेल, कळतंय का? इफ k is greater than 1, then you are getting the vector which is having the magnitude greater than that. म्हणजे काय? तुम्ही जर या वेक्टरला, किंवा इन जनरल पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला, समजा या ए बारला मी 1.5 ने मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? 1.5 म्हणजे 3/2 टाइम्स ए बार. 3/2 लिहिण्यापेक्षा आता 1.2 पण लिहितो. 1.2 म्हणजे काय? 1.2 रियल नंबर, 1.5 काय रियल नंबर नाही का? आहे ना. सो 1.5 ए बार. So you are getting the same vector, you are getting the vector which is having the same direction but whose magnitude is now increased. कळतंय का? त्याचं मॅग्निट्यूड आता इन्क्रीज झालंय. म्हणजे ह्याचं ए बारचं जर मॅग्निट्यूड ए बार होतं ना, तर 1.5 ए बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1.5 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कळतंय का? आता मी समजा 0.5 ने मल्टिप्लाय केलं,
म्हणजे 1/2 ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे ना, 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे, हा वेक्टर अर्धा होऊन जाईल, म्हणजे ह्या वेक्टरची जी काही लेंथ होती ती हाफ होऊन जाईल. कळतंय का? मीन्स द वेक्टर इज नाउ इन दिस केस इज शॉर्टन. वेक्टर काय झाला? शॉर्टन झाला. म्हणजे वेक्टर इज व्हॉट वी हॅव मल्टिप्लाइड. स्केलर इज टू बी मल्टिप्लाइड विथ द वेक्टर. स्केलर म्हणजे स्केलर क्वांटिटी नाही, स्केलर मीन्स अ रियल नंबर अदर दॅन 0. So 0.5 times a bar is the vector is having the magnitude half of the original vector a bar and having the same direction as that of a bar. a bar ची जी डायरेक्शन आहे तीच 0.5 टाइम्स a bar ची डायरेक्शन आहे. कळतंय का? a bar ची जी डायरेक्शन आहे तीच 0.5 टाइम्स a bar ची डायरेक्शन. बट मॅग्निट्यूड मध्ये चेंज येतो ज्यावेळी आपण स्केलरने मल्टिप्लाय करतो. आता मी म्हणतोय इफ आय मल्टिप्लाय दिस बाय -1 टाइम्स a bar means what? Means in this case the initial point is same. इनिशियल पॉइंट मध्ये काही चेंज येतोय का? हे ऍक्च्युअली एकाच वेक्टरवर चाललेला कार्यक्रम आहे. कळतंय का? बट वी आर स्पेसिफाईंग दिस डिफरंटली कारण तुम्हाला समजून यावं. इनिशियल पॉइंट सेमच असणार आहे किंवा जो वेक्टर आपल्याला मिळणार आहे इनिशियल पॉइंट सेम म्हणा किंवा डिफरंट म्हणा, कारण त्या इनिशियल पॉइंटला कुठेही खेचू शकतो आपण फ्री वेक्टर असल्यामुळं. म्हणजे मला हे म्हणायचंय इनिशियल पॉइंट वगैरे सोडून द्या, बट सी द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. इफ आय एम मल्टिप्लाइंग विथ -a bar -1 sorry, if I am multiplying by -1 to that a bar, if I am multiplying by -1, आता -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं सांगा बरं? This will be -a bar. -a bar is having the direction exactly opposite to a bar. Direction same म्हणजे they are on same line of action, or you may say that की a bar ची जी डायरेक्शन होती तीच -a bar ची डायरेक्शन, बट कशी अपोजिट. आता ती अपोजिट म्हणजे काय? आता सेम आहे म्हणतोय अपोजिट आहे म्हणतोय, ह्याचा अर्थ काय की दे आर कोलिनियर. कोलिनियर मीन्स दे आर अँटी पॅरलल टू इच अदर. म्हणजे ए बार ची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे तीच 1.5 ए बार ची लाईन ऑफ ऍक्शन असेल किंवा तिला पॅरलल 1.5 ए बार ची लाईन ऑफ ऍक्शन असेल, त्या लाईन ऑफ ऍक्शनला पॅरलल 0.5 ए बार ची लाईन ऑफ ऍक्शन असेल, त्याच लाईनला पॅरलल आपली -a बार ची लाईन ऑफ ऍक्शन असेल. कळतंय का तुम्हाला? आता जर मी याला 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल सांगा बरं? -0.5 a bar. -a bar आणि a bar च्या मॅग्निट्यूड वर काय कमेंट करू शकता? दे आर निगेटिव्ह ऑफ इच अदर, मीन्स दे आर हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड बट एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स. अँड -0.5 a bar आणि a bar च्या डायरेक्शन वर काय कमेंट करू शकता? दे आर हॅव्हिंग द मीन्स -0.5 a bar is the vector which is having the magnitude half of the vector a bar. a bar चं जे काही मॅग्निट्यूड आहे त्याच्या हाफ मॅग्निट्यूड आहे 0.5 a bar चं. कळतंय का? म्हणजे काय, ह्याच्यातून आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन एक गोष्ट लक्षात येते की जर तुमचा स्केलर मल्टिपल, लेट k बी द स्केलर मल्टिपल, लेट k बी द स्केलर मल्टिपल, let k be the scalar multiple. So k जर स्केलर मल्टिपल असेल तर त्या k ला म्हणजे k is a scalar multiple other than 0. k is not equals to 0. k जर पॉझिटिव्ह असेल तर जो काही वेक्टर तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या ओरिजिनल वेक्टरला जर k ने मल्टिप्लाय केलं तर जो वेक्टर मिळणार आहे त्या वेक्टरची आणि तुमच्या ओरिजिनल वेक्टरची डायरेक्शन सेमच असणार आहे. पण k जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या ओरिजिनल वेक्टरची आणि त्या स्केलरने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणाऱ्या वेक्टरची डायरेक्शन ही एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. बरोबर? आणि k जर ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्हाला मॅग्निट्यूड हे ओरिजिनल वेक्टर पेक्षा जास्त मिळणार आहे. k इज ग्रेटर दॅन 1.
बट के जर लेस दॅन 1 आणि ग्रेटर दॅन 0 असेल, बरोबर, और मॉड ऑफ के इज लेस दॅन 1 असेल, म्हणजे काय, मॉड ऑफ के इज लेस दॅन 1 मीन्स व्हॉट, mod of k is less than 1 means k belongs to -1 to 1, बरोबर. k जर -1 आणि 1 च्या मध्ये असेल तर तुम्हाला जो काही वेक्टर मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड हे ओरिजिनल वेक्टर पेक्षा छोटं मिळेल. कळतंय तुम्हाला? आणि हेच या प्रॉपर्टीज मध्ये मेन्शन असेल, अँड ऑल दोज वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स, कारण मग त्यांच्या डायरेक्शन सेम आहेत किंवा मीन्स दे आर पॅरलल और अँटी पॅरलल. हे सगळे जे वेक्टर आहेत ते आयदर पॅरलल आहेत किंवा अँटी पॅरलल आहेत. के जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा ते पॅरलल आहेत, के जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा ते वेक्टर्स अँटी पॅरलल आहे. म्हणजे एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक वेक्टरच मिळत असतो. समजतंय का काय म्हणतोय मी तुम्हाला डिटेल सांगतो, याचा अर्थ असा नाही की मला हौस आलेली. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यांदा जर कळाल्या ना तर नंतर प्रॉब्लेम नाही येणार, आणि फिजिक्स वगैरे मध्ये पण जास्त प्रॉब्लेम नाही येणार. छोट्या छोट्या गोष्टी माहित असल्या पाहिजे तुम्हाला. समजा तुम्ही एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळतो, वेक्टरच मिळतो. तो लेंथनिंग मीन्स दॅट मे बी लेंथनिंग, दॅट मे बी शॉर्टनिंग. ओके, तो वेक्टर कसा असतो, त्याचं मॅग्निट्यूड वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं, बरोबर ना. जर 1 किंवा -1 असेल तर मॅग्निट्यूड सेमच असतं, फक्त मग डायरेक्शन अपोजिट असते -1 टाइम्स ए बार मध्ये. म्हणजे आता हे पहा, हे तुम्हाला कळालं असेल की जर निगेटिव्ह असेल तर यू आर गेटिंग द अपोजिट डायरेक्शन, द वेक्टर विच इज हॅव्हिंग द अपोजिट डायरेक्शन. आता डायरेक्ट नोट पाहू आपण. पहिली नोट पहा, इफ के इज 0 देन के ए बार इज 0 बार. म्हणजे स्केलर मल्टिपलच 0 असेल तर मग काय मिळेल आपल्याला, 0 बार. 0 बार, कारण मग वेक्टर, एखाद्या वेक्टरला स्केलरने जरी मल्टिप्लाय केलं, कोणताही स्केलर असो, काय म्हटलं मी तुम्हाला, ते वाक्य बोललो ना मी, की इफ यू हॅव द वेक्टर अँड इफ यू आर मल्टिप्लाइंग एनी स्केलर टू दॅट वेक्टर यू आर गेटिंग द वेक्टर. म्हणजे के टाइम्स 0 इज मीन्स k टाइम्स a बार इज इक्वल्स टू 0 बार इफ k इज 0. म्हणजे 0 ने समजा एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तुम्ही, 0 इंटू a बार, सो दॅट इज नॉट 0, दॅट इज 0 बार. हे लिहायला किंवा हे लक्षात ठेवा, 0 बार लिहायला विसरू नका. कळतंय का? एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केल्यावर वेक्टरच मिळत असतो. ओके, सो इफ k इज 0 देन k टाइम्स a बार इज 0 बार. a बार अँड k a बार आर कोलिनियर वेक्टर्स और पॅरलल वेक्टर्स. आता सांगितलं तुम्हाला, कारण हे सगळेच्या सगळे वेक्टर्स जे काही तुमचे स्केलर मल्टिपल आहेत ओरिजिनल वेक्टर ए बारचे, ते सगळेच्या सगळे कसे आहेत, कोलिनियर वेक्टर्स. म्हणजे मी म्हटलं की ए बार अँड के बार आर कोलिनियर वेक्टर्स और पॅरलल वेक्टर्स और अँटी पॅरलल वेक्टर्स. कोलिनियर मध्ये सगळेच आले, पॅरलल आले, अँटी पॅरलल आले, सेम लाईन ऑफ ऍक्शन वाले आले, सगळे आले. कळतंय का? नेक्स्ट, two non-zero vectors a bar and b bar are collinear if one is scalar multiple of other. त्याला म्हणण्याची पद्धत काय असते, त्याला म्हणतो if one is scalar multiple of other. If one vector is a scalar multiple of other. कोलिनियर वेक्टर कधी असेल रे, आताच पाहिलं, जर आपण एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करतोय वेक्टरला तर मग आपल्याला असे वेक्टर मिळतात की ज्यांची डायरेक्शन सेम आहे किंवा डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. मॅग्निट्यूड पण वेगवेगळे असू शकतात, नसू शकतात, बरोबर. मग हे जे काही सगळे वेक्टर ते कोलिनियर असतात. मग आता मी उलट म्हणतोय, आय एम गोइंग इन अ रिव्हर्स वे. आय एम सेइंग two non-zero vectors are said to be collinear if one can be expressed as some scalar multiple of other. म्हणजे एक दुसऱ्याच्या जर स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर 101% these two vectors are collinear vectors. कळतंय का? तेच सांगितलंय की two non-zero vectors a bar and b bar are collinear or parallel if a bar is m times b bar when m is not 0. m 0 असेल तर मग तो 0 वेक्टर बनून जाईल ना. कळतंय? म्हणजे कोलिनियरिटी two or more vectors if they are collinear, or two vectors, two non-zero vectors, are said to be collinear
are said to be collinear if a bar is some m times b bar where m is not equals to 0. m is a स्केलर, म्हणजे एक दुसऱ्याच्या जर स्केलर मल्टिपल मध्ये असेल ना तर ते दोन वेक्टर कोलिनियर वेक्टर असतात. कळतंय का? म्हणजे मला सांगा ए बार आणि 0.5 ए बार कोलिनियर, कारण ए बारच्या 0.5 टाइम्स तो वेक्टर आहे दुसरा, बरोबर. आता समजा ए बार आणि -5 टाइम्स ए बार हे दोन वेगवेगळे वेक्टर्स असतील तर ते दोन्ही पण कसे आहेत? कोलिनियर आहे. का? कारण दुसरा जो -5 ए बार दिसतोय ना तुम्हाला, तर -5 इज अ स्केलर, बरोबर ना. एखादा वेक्टर जो आहे जर तो दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर आपण काय म्हणतो? दीज टू वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स. सो दिस इज द चेक फॉर कोलिनियर वेक्टर. जर तुम्हाला दोन वेक्टर दिले आणि म्हटले की प्रूव्ह दॅट दीज टू वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स, तर तुम्हाला काय दाखवायचं असतं? की एक दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, लेट ए बार बी द युनिट वेक्टर अलॉंग नॉन झिरो वेक्टर ए बार. हा, इथून तुमचा तो फॉर्म्युला निघतो की अरे ए कॅप इज इक्वल्स टू ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार, बरोबर. तो ह्या कन्सेप्ट वरून निघतो. कन्सेप्ट काय की जर तुमच्याकडे असा वेक्टर एखादा ए बार, लेट अस से मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार. त्याचं मॅग्निट्यूड काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार. काय त्याचं मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आता मला सांगा व्हॉट इज द युनिट वेक्टर ऑफ ए बार? युनिट वेक्टर ऑफ ए बार इज द वेक्टर हॅव्हिंग द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ ए बार अँड हॅव्हिंग द मॅग्निट्यूड 1 युनिट. ए बारचा जो युनिट वेक्टर असतो त्याचं मॅग्निट्यूड 1 युनिट आणि त्याची डायरेक्शन अलॉंग द वेक्टर ए बार. म्हणजे हा असेल इथं कुठंतरी ए बार, बरोबर ना. सॉरी, ए कॅप. ठीक आहे, असं समजून घ्या की हे दोन्ही पॉइंट एकच आहे. हा काय आहे तुमचा? ए कॅप. ए कॅप इज व्हॉट? द युनिट वेक्टर अलॉंग वेक्टर ए बार. आता मला सांगा ए कॅपला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर मला ए कॅप मिळेल, 2 ने मल्टिप्लाय केलं तर याचा डबल मिळेल, 3 ने मल्टिप्लाय केलं तर ट्रिपल मिळेल, आणि जर मॅग्निट्यूड ऑफ ए बार ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बरं? पूर्ण वेक्टर ए बार मिळेल का? कारण आपण काय करत होतो, समजा हा वेक्टर आहे बी बार ज्याचं मॅग्निट्यूड आहे 5 युनिट्स. किती आहे? 5 युनिट्स. मग मला सांगा बी कॅप, समजा एवढा असा बी कॅप असेल, बरोबर. तर बी कॅप 5 टाइम्स बी कॅप इज बी बार इज हॅव्हिंग द मॅग्निट्यूड 5 युनिट, बरोबर. बी बारचा मॅग्निट्यूड किती आहे? 5 युनिट. तर मग आपण काय करत असतो? बी बारचे 5 इक्वल पार्ट्स करत असतो अँड ईच इक्वल पार्ट इज हॅव्हिंग द मॅग्निट्यूड 1 युनिट. मग मला सांगा ह्याचं जर मॅग्निट्यूड ऑफ ए बारच्या बरोबर आहे तर मी मॅग्निट्यूड ऑफ ए बार हा काही ना काही नंबर असेल तेवढे त्याचे इक्वल पार्ट बनविल ए बार वेक्टरचे, आणि प्रत्येक इक्वल पार्ट हा काय असेल? म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे, ठीक आहे ना, प्रत्येक इक्वल पार्टचं मॅग्निट्यूड 1 युनिट असेल. कळतंय का? म्हणजे मी काय करतोय, मी असं म्हणतोय की ए कॅपला जर तुम्ही मॉड ऑफ ए बार ने मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला ए बार मिळेल का? जसं मी ह्या बी कॅपला जर 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं ना तर मला बी बार मिळून जाईल. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, तर मला बी बार मिळून जाईल. तसं मग ए कॅपला जर मॅग्निट्यूड ऑफ ए बार ने मल्टिप्लाय केलं तर मला ए बार मिळेल का? यस. सो फ्रॉम दिस ए बार इज इक्वल्स टू ए कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार असं लिहू शकतो का?
आणि मग हा मॅग्निट्यूड ऑफ ए बार डिव्हिजनला जाऊ द्या बरं. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय बनला, युनिट वेक्टर इज इक्वल्स टू द वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. किंवा नेहमी लक्षात ठेवा, एक वेक्टर इज इक्वल्स टू त्याचं मॅग्निट्यूड इंटू त्याची डायरेक्शन. डायरेक्शन इज गिवन बाय युनिट वेक्टर. कळतंय का? सो वेक्टर ए कॅप इज इक्वल्स टू युनिट वेक्टर ए कॅप is equals to a bar divided by magnitude of a bar can be proved by concept of scalar multiplication. कळतंय? Okay. The another approach is there to understand the same, but हे तुम्हाला कळालं असेल मे बी. कळालं तुम्हाला? नाहीतर काहीतरी फिजिक्स मध्ये वेगळंच काहीतरी करत होते. काय? ऍब्सोल्यूट एररचा आणि याचा काहीच संबंध नाही. खरं नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, काहीच संबंध नाही वेक्टरचा आणि ऍब्सोल्यूट एररचा. वेक्टर इज हॅव्हिंग द ऍक्युरेट व्हॅल्यू. कळतंय का? ओके. आता नेक्स्ट पहा, a vector of length k is in the same direction a bar. आता पुन्हा तीच कन्सेप्ट, वेक्टर ऑफ लेंथ k इन द सेम डायरेक्शन a bar. समजा a bar हा वेक्टर आहे. लेट अस से a bar इज अ वेक्टर. आता ना ह्याची काही गरज नाहीये. कशाची? ह्याची. A vector of length k in the direction or in the same direction as a bar. म्हणजे समजा हा माझ्याकडे वेक्टर आहे a bar. काय वेक्टर? दिस इज वेक्टर a bar. a bar ची लेंथ किती? मॅग्निट्यूड ऑफ a bar. बरोबर ना? a bar ची लेंथ किती? मॅग्निट्यूड ऑफ a bar. सो द लेंथ ऑफ दिस इज मॅग्निट्यूड ऑफ a bar. आता मी असं म्हणतोय की दिस इज द वेक्टर a bar आणि त्या वेक्टर a bar वर k इतकी लेंथ असलेल्या वेक्टरचं, म्हणजे k इतकी लेंथ असलेल्या वेक्टरला तुम्ही कसं लिहाल? ही टोटल लेंथ किती आहे? मॅग्निट्यूड ऑफ a bar. आणि त्याच्यावर एखादा वेक्टर आहे ज्याची लेंथ k आहे, त्याला तुम्ही कसं एक्सप्रेस करणार? सिंपल आहे. युनिट वेक्टरला पहा, b बार आहे, कंप्लीट v बार आहे, त्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे किंवा त्याची जी लेंथ आहे ती किती आहे? 5 युनिट. आता मी म्हणलं b बार वर 4 युनिट्स लेंथ असलेला वेक्टर कोणता? तर तुम्ही म्हणाल b बार वर 4 युनिट असलेला वेक्टर एवढा वेक्टर. म्हणजे युनिट वेक्टरला तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलं? 4. म्हणजे 4 टाइम्स b कॅप इज युअर दॅट वेक्टर. म्हणजे आता मी म्हटलं b बार वर k युनिट्स लेंथ असलेला वेक्टर कोणता? म्हणजे तुम्ही काय कराल? युनिट वेक्टरला k टाइम्स मल्टिप्लाय कराल. म्हणजे तेच सांगितलंय की द वेक्टर ऑफ लेंथ k along the vector a bar is k times a cap. म्हणजे काय? हा एवढा समजा a cap असेल इथून इथपर्यंतचा. लेट अस कन्सिडर दिस इज a cap. तर त्या a cap ला जर तुम्ही k ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला k, कारण मला सांगा a cap चं मॅग्निट्यूड किती? युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं? येतंय का लक्षात तुमच्या? मॅग्निट्यूड ऑफ a cap इज 1. युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड 1. मग त्या युनिट वेक्टरला जर तुम्ही k ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्या वेक्टरवर, म्हणजे कोणता वेक्टर? a बार वेक्टरवर असलेला असा वेक्टर मिळेल की ज्याची लेंथ किंवा ज्याचं मॅग्निट्यूड k आहे. म्हणजे यू आर मल्टिप्लाइंग स्केलर k टू द वेक्टर a बार हॅव्हिंग द मॅग्निट्यूड 1. सो तुम्हाला जो नवीन वेक्टर मिळणार आहे त्याचं मॅग्निट्यूड असणार आहे k इंटू 1, दॅट इज k. कळतंय? मीन्स व्हॉट? The vector along the same vector a bar having the length k units is your k times a cap.
म्हणजे ए कॅप इज द युनिट वेक्टर हॅव्हिंग द मॅग्निट्यूड 1, पण तुम्हाला के मॅग्निट्यूड किंवा के लेंथ असलेला वेक्टर पाहिजे तर के ने युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करा. बट व्हॉट इज ए कॅप? ए कॅप इज ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मीन्स व्हॉट? के इंटू ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. दॅट इज व्हॉट दिस इज. कळालं? So this is all about the scalar multiplication. That is the first algebra that we perform on the vector. Okay. काय? नाही रे, स्टार्टिंगला थिअरी आणि ती जर नाही ना सांगितली तर मग मी पुढे जाऊन समजा असं वर्ड यूज केला. लेट अस कन्सिडर द टू कोप्लेनर वेक्टर अमंग देम वन इज मीन्स लेट अस कन्सिडर थ्री कोप्लेनर वेक्टर अमंग देम टू आर कोलिनियर. मग असे जर वर्ड यूज केले तर मग तुम्हाला काय कळणार आहे रे? आय नो हाऊ टू टीच. त्याच्यामुळे तुम्हाला जसं शिकवतोय ना तुम्ही तसं जा, कारण मी 4 वेळा एक शब्द बोलतोय म्हणजे मला असं पाहिजे की तो शब्द तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. ठीक आहे ना? सो आता हे पहा, नाव कन्सिडर अ बोट in a river going from one bank to another bank. What do you mean by bank of a river? नदीचा काठ. बँक ऑफ अ रिव्हर. बँक म्हणजे पैसा नाही, बँक म्हणजे काठ, नदीचा काठ. सो कन्सिडर अ बोट in a river going from one bank of a river to the other in direction perpendicular to the flow of the river. रिव्हरचा फ्लो असा आहे ते सांगितलं मी तुम्हाला, पहिल्यांदाच सांगितलं. फ्लो ऑफ द रिव्हर इज लाईक दिस and a boat is going from one bank to another bank with to the direction. Okay, a boat in a river going from one bank of a river to the other in the direction perpendicular to the flow of the river, in the direction perpendicular to the flow of a river. Then it is acted upon two velocity vectors. दोन velocity vector त्याच्यावर अप्लाय होतील. एक तर velocity of the flow and another one is velocity of boat. बोटला काही ना काही velocity तुम्ही पुढे ढकलत असाल ना, means you are applying the force, but force is a cause of motion and cause of motion give rise to the velocity, isn't it? बरोबर, force मुळे velocity generate होणार. Force is a cause of motion and motion means what? There is a velocity in object. Okay, so it is acted upon two velocity vectors. One velocity imparted by the boat of the engine of the boat, and another one is the velocity of the flow of the river water under the simultaneous influence. आता मग हे तुम्हाला पॅरललोग्राम लॉ मध्ये कळून जाईल की सायमल्टेनियस इन्फ्लुएन्स आहे ना, दोन वेक्टर सोबत ऍक्ट करतायत. बरोबर, तर टू वेलॉसिटीज, simultaneous influence of two velocities, the boat starts traveling with different velocity. मग नवीन वेलॉसिटी बोटला मिळेल. बरोबर ना, पाण्याच्या फ्लो मुळे आणि वेलॉसिटीच्या ओरिजिनल फ्लो. इंजिनची वेलॉसिटी वेगळी आहे, फ्लोची वेलॉसिटी वेगळी आहे. मग नवीन वेलॉसिटी एक तुम्हाला मिळून जाईल, कारण दोन वेलॉसिटी वेक्टर्स अप्लाय होत आहेत. तर मग जी नवीन वेलॉसिटी मिळणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज to have the precise velocity. We call that velocity to be resultant velocity of the boat. We use the law of vector addition. आपण कोणते लॉ वापरतो? Vector addition. Laws of vector addition. There are two laws of vector addition: law of parallelogram addition and law of triangle addition. ठीक है? Parallelogram law of vector addition, triangles law of vector addition. ठीक है? आता हे दोन्ही पहा. हे फक्त आपण रेफरन्स साठी घेतो, कारण कधी कधी काय होतं ना, एखादा पॉइंट सुटायला नको. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आणि ह्या तीन गोष्टी. अरे किती नोट आहे अशा. ठीक आहे, नोटला नंतर घेऊ. If you are adding two vectors or if you are subtracting two vectors, you are काय रे हे
if you are adding two vectors or if you are subtracting two vectors, you are getting the vector again. तुम्हाला काय मिळत असतो? वेक्टरच मिळत असतो. एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळत असतो? वेक्टरच मिळत असतो. कळतंय ना? मग लेट अस अंडरस्टँड द पॅरेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॅरेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय म्हणतो की इफ यू आर हॅव्हिंग द सायमल्टेनियस ऍप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स, बरोबर, एखादा पॉइंट ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा पॉइंट आहे आणि त्या पॉइंटवर तुम्ही सायमल्टेनियसली दोन वेलॉसिटी वेक्टर किंवा दोन वेक्टरचं ऍप्लिकेशन केलंय. ओके, मीन्स टू वेक्टर्स हॅव्हिंग द सेम इनिशियल पॉइंट कॉल्ड ऍज कोइनिशियल वेक्टर्स. बरोबर, दोन वेक्टर आहेत समजा तुमच्याकडं आणि एखाद्या पॉइंटवर, पॉइंट ए, दॅट टू वेक्टर्स आर ऍक्टेड अपॉन द पॉइंट ए. ओके, ऍट मीन्स simultaneously two vectors are acting at point A simultaneously. So the resultant vector, if you add two vectors, बरोबर, दोन वेक्टर पॉइंट ए वर सायमल्टेनियसली ऍक्ट करतायत, तर जो रिझल्टंट वेक्टर असणार आहे that vector is having the magnitude equals to parallelogram, sorry, diagonal of the parallelogram, and the direction is along the diagonal of the parallelogram. But how can we obtain the parallelogram? आपल्याला पॅरलोग्राम कसा ऑब्टेन करायचा आहे पहा. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणजे काय की एखाद्या पॉइंट ए वर दोन वेक्टर तुम्ही अप्लाय करताय, देयर इज अ सायमल्टेनियस ऍप्लिकेशन ऑफ द टू वेक्टर ऑन अ पॉइंट ऑब्जेक्ट और एनी पॉइंट ए. ओके, देन the condition is like this, the scenario is like this. So you try to form the parallelogram. तुम्ही काय करा, पॅरलेलोग्राम बनवण्याचा प्रयत्न करा. हाऊ कॅन यू फॉर्म द पॅरलेलोग्राम? ड्रॉ द लाइन parallel to the vector. Okay, let us call this vector to be AB bar. Let us call this vector to be AC bar. Draw the line parallel to vector AC bar. Okay, AB bar. AB bar ला parallel line तुम्ही मारा. AB bar ला line parallel मारा तुम्ही. So you are having the line like this. Draw the line parallel to vector AB bar whose initial point is passing through point C. Point C मधून पास करणारी लाइन जी की AB bar ला parallel आहे अशी लाइन मारा and draw the line parallel to AC bar passing through point B. Then you are getting the parallelogram. मग तुम्हाला काय मिळेल? पॅरलेलोग्राम मिळेल. बरोबर. So let us draw the diagonal whose initial point is the point of application. ज्या पॉइंटवर त्या दोन वेक्टरचं ऍप्लिकेशन झालंय त्या पॉइंटला इनिशियल पॉइंट कन्सिडर करून त्या पॅरलेलोग्रामचं तुम्ही काय करा, डायगोनल ड्रॉ करा. लेट अस ड्रॉ द डायगोनल ऑफ दिस पॅरलेलोग्राम. Let us draw the diagonal of this parallelogram. So this let us call this point to be D. या पॉइंटला D म्हणा. So this vector AD bar is your resultant vector. Vector AD bar along the diagonal of the parallelogram is your resultant vector and whose direction is along the diagonal. बरोबर, जो नवीन वेक्टर मिळणार त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? अलॉंग द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम, आणि त्याचे जे मॅग्निट्यूड असणार आहे इट इज इक्वल्स टू द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम, लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. ॲज सिम्पल ॲज इट इज. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वी कॅन से दॅट AB बार प्लस AC बार, AB बार प्लस AC बार इज इक्वल्स टू AD बार. कळतंय का? AB bar plus AC bar is equals to AD bar. In short, the parallelogram law of vector addition states us that if two vectors are acted upon a same point, then the resultant vector is the vector along the direction of the diagonal of the parallelogram formed by the two vectors. बरोबर? कळतंय? The length of that resultant vector is equals to the length of the diagonal of that particular parallelogram, and direction of that resultant vector is along the diagonal of the parallelogram whose initial point is the same point
ऑफ द ऍप्लिकेशन, ज्याचा इनिशियल पॉइंट हा पॉइंट एच असेल. कळत आहे? मग हे सांगितले लेट ए बार अँड बी बार विथ द वेक्टर अँड कन्सिडर. त्यांनी याला ए बार म्हणलं, याला बी बार म्हणलं, मग सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. यू कॅन डिनोट दिस वेक्टर ॲज ए बार ऑल्सो. त्याला समजा तुम्ही ए बार म्हणले, ए बी बारला ए बार म्हणले, ए सी बारला बी बार म्हणले, तर मग मला सांगा रिझल्टंट वेक्टरला आपण सी बार म्हणू तर काय होईल? सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. कळतंय का? अंडरस्टँडेबल or not? Okay. Now triangle's law of vector addition. Triangle's law of vector addition means what? If the vectors are applied or if velocity vector म्हणा किंवा force vector म्हणा, these are applied one after another. Okay, if you have two vectors like this, mathematical language मध्ये बोलायचं तर if you have two vectors like this, one vector is like this and another vector is like this, means what? The terminal point of one vector is the initial point of another vector. If you have the two vectors like this, बरोबर, पहिल्याचा जो काही टर्मिनल पॉइंट आहे, दुसऱ्याचा तो इनिशियल पॉइंट आहे, आणि असे जर दोन वेक्टर तुमच्याकडे असतील, टू नॉन झिरो वेक्टर्स, then the resultant vector of these two vectors is given by the third side of the triangle, and that is like this. कळतंय का? म्हणजे तुमच्याकडे समजा हे दोन वेक्टर असतील, ए बी अँड सी, ए बी बार आणि बी सी बार are the two vectors in such a way that the terminal point of AB bar is as same as, or the terminal point of AB bar is the initial point of BC bar, then the resultant vector of these 2 points or these 2 vectors is the vector along the third side of the triangle whose initial point is point A and terminal point is point C. त्यांचा जो काही resultant vector असतो तो कसा असतो? It is along the third side of the triangle, that is your AC bar. So by triangle's law of vector addition we can say that AC bar is equals to AB bar plus BC bar, or we can say AB bar plus BC bar is equals to AC bar. AB bar plus BC bar is equals to AC bar. This is what the triangle's law of vector addition is. हा काय आहे तुमचा? Triangle's law of vector addition. त्यांनी काय केलं, इथं पॅरललोग्राम बनवण्याचा ट्राय केला, मग पुन्हा पण तेच होईल ना की ह्याला पॅरलल वेक्टर ए बार आहे, ह्याला जो पॅरलल वेक्टर आहे तो ए बार आहे, आणि ह्याला जो पॅरलल वेक्टर आहे तो बी बार आहे. मग असा जातोय, असा जातोय, मग हा जो तिसरा वेक्टर आहे तो असाच जाईल. कळतंय का? तिसरा वेक्टर असतो ना तो काय होतो, हा असा जातोय, हा असा येतोय, तिसरा वेक्टर त्यांना अपोज करायला येतो, बरोबर, डायरेक्शन. कळतंय तुम्हाला? नेक्स्ट इज सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टरची पण कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. मला सांगा, इफ टू वेक्टर्स आर ऍक्टेड वन आफ्टर अनादर, याला म्हणतो वन आफ्टर अनादर, दिस इज द सायमल्टेनियस ऍप्लिकेशन. दिस इज वन आफ्टर अनादर ऍप्लिकेशन. म्हणजे काय, समजा हा जो पेन आहे हा इथून इथपर्यंत गेला आणि इथून त्याला कुठला तरी दुसरा फोर्स मिळाला, तर तिथं आपण ट्रायंगल्स लॉ वापरणार. किंवा आणि पॅरलेलोग्राम लॉ मध्ये काय, हा पेन आहे, ह्याला आत्ताच मी इकडे पण ओढतोय, इकडे पण ओढतोय, बरोबर, म्हणजे टू फोर्सेस अप्लाय करतोय, इकडं आणि इकडं. किंवा हा बोर्ड आहे, इथं काहीतरी आपण समजा असं घेऊ, आपण समजा ही रिजिड बॉडी आहे आणि ह्या रिजिड बॉडीला तुम्ही इकडं पण फोर्स अप्लाय करताय, ह्या रिजिड बॉडीवर इकडं पण फोर्स अप्लाय करताय, दोघे असे ओढताय, तर ही रिजिड बॉडी अशी काहीशी वर जाईल अलॉंग द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. कळतंय का? दिस इज द सायमल्टेनियस अकरन्स. आणि म्हणजे सायमल्टेनियस अकरन्स असेल तर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आणि जर तुमचं वन आफ्टर अनादर ऍप्लिकेशन असेल, तुम्ही आधी काय केलं, तुम्ही आधी असं ओढलं, इथपर्यंत ओढून ठेवलं, त्याच्यानंतर इथं आल्यावर ऑब्जेक्ट तुम्ही इकडं फोर्स अप्लाय केला, तर मग ऍक्च्युअल रिझल्टंट फोर्स इज लाईक दिस. कळतंय का? ओके, सो फिजिक्स मध्ये पहा त्या जास्त गोष्टी, मला फिजिक्स बद्दल जास्त नाही बोलायचं, म्हणजे ते जे काही
फोर्स वगैरे त्याच्याबद्दल नाही बोलायचं या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स काय? If you have one vector is like this and another vector is like this, then the resultant of these two vector is given by triangle's law of vector addition and the resultant is like this. Resultant असा येईल, समजा मला सांगा हा a बार आहे, हा b बार आहे. there is a one after another application of the vector. बरोबर, म्हणजे फर्स्ट वेक्टरचा जो काही तुमचा टर्मिनल पॉइंट आहे, सेकंड वेक्टरचा इनिशियल पॉइंट आहे, तर मग जो नवीन वेक्टर मिळणार आहे तो नवीन वेक्टर कसा असणार आहे? त्या नवीन वेक्टरचा जो इनिशियल पॉइंट असणार आहे तो आपला फर्स्ट वेक्टरचा इनिशियल पॉइंट आणि सेकंड वेक्टरचा टर्मिनल पॉइंट, म्हणजे हा तुमचा असणार आहे रिझल्टंट वेक्टर सी बार. म्हणजे सी बार कशाच्या इक्वल आहे सांगा? ए बार प्लस बी बारच्या. आपण स्केलर मल्टिप्लिकेशनची कन्सेप्ट शिकलेलो आहोत, बरोबर. मग ती जी काही स्केलर मल्टिप्लिकेशनची कन्सेप्ट आहे त्याच्यावरून मला फक्त तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या, मायनस बी बार हा वेक्टर कोणत्या डायरेक्शनला असेल? मायनस बी बार is the vector which is having the same direction, which is having the exactly opposite direction of the vector b bar. ओके, बी बारची जी काही डायरेक्शन आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असेल मायनस बी बारची अँड मॅग्निट्यूड इज ऍज सेम ऍज बी बार. तुम्हाला सांगा मायनस बी बार असा असेल का? दिस इज मायनस बी बार असेल का असा? मायनस बी बार. आता मला या वेक्टरला आणि या वेक्टरला ऍड करायचंय, ए बार आणि मायनस बी बारला ऍड करायचंय. मला सांगा ए बार प्लस मायनस बी बार काय येईल बरं? इथं पण कोणता लॉ वापरणार आपण? असा वेक्टर, पहिल्या वेक्टरचा जो काही टर्मिनल पॉइंट आहे, पहिल्या वेक्टरचा जो काही टर्मिनल पॉइंट आहे तो दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट आहे, तर रिझल्टंट वेक्टर कसा येणार? असा येणार ना. सो दॅट रिझल्टंट वेक्टर इज व्हॉट? that resultant vector is like this, and that resultant vector is a bar minus b bar, and this resultant vector is a bar plus b bar, a bar plus b bar. So this is what the subtraction of two vectors. If you know the addition of two vectors, then it is easy to understand the subtraction of two vectors. कळतंय? कळलं? मग तिन्ही ऑपरेशन कळाले. Parallelogram's law of vector addition, triangle's law of vector addition, and then subtraction of the two vectors. Okay. बराच मोठा झाला.